मित्रांनो, दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबई मार्फत विविध पदांची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या 6 शाखांद्वारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित अग्रगण्य नागरी सहकारी बँकेमध्ये बघा मुंबईसोबतच इतर जिल्ह्यांमध्ये देखील जॉब लोकेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये पहा शाखा व्यवस्थापक, IT व्यवस्थापक, लेखा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, त्यानंतर IT अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामधलं महत्त्वाचं पद आहे कनिष्ठ लिपिक। या पदासाठी कुठल्याही टायपिंगची गरज नाही, तुम्ही थेट अप्लाय करू शकतात। याची परीक्षा कशी होणार आहे, निवड कशी होणार आहे, पात्रता वगैरे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा ऑलरेडी ॲप्लिकेशन 12 नोव्हेंबरपासून याचे सुरू झालेले आहेत। लास्ट डेट 26 नोव्हेंबर 2024 असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची। तर अजून तुम्हाला टाईम आहे अप्लाय करायसाठी। अप्लाय नसेल केलं तर नक्की तुम्ही करू शकतात। याचं डिटेल शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत। बघा परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क जे असणार आहे ते तुम्ही अगोदर भरायचे, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे। ह्याच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर कनिष्ठ लिपिक या पदासाठी अप्लाय करू शकत असाल तर उमेदवारांना 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। बाकीची जी पद आहेत त्या पदांसाठी फक्त मुलाखत असणार आहे। फक्त कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे या पदासाठीच तुमची परीक्षा होईल। बाकी पदांसाठी बँकेमार्फत राबवण्यात येणारी उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे। मात्र लिपिक या पदासाठी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही घेतली जाणार आहे। पात्रतेनुसार त्याच्यामध्ये प्रश्न असणार आहेत, काय सिलेबस वगैरे असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर त्यानंतर मात्र तुमची मुलाखत देखील असणार आहे। याचं परीक्षा जरी असेल त्याच्यानंतर तुमची मुलाखत देखील होईल। मुलाखत सोपी असणार आहे, कशा पद्धतीने असेल त्याची माहिती तुम्हाला पुढं सांगणारच आहे। बघा कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना 2 वर्षाचा बॉन्ड देखील करावा लागणार आहे। तर इथं बॉन्ड असणार आहे तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून। तुम्ही 2 वर्षाच्या आतमध्ये राजीनामा दिला तर सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं 5,000 रुपये जमा केलं जाणार आहे। 2 वर्षाचा तुम्हाला बॉन्ड देखील नोकरीत करण्यासाठीचा द्यावा लागणार आहे। तर परमनंट जॉब असणार आहे, मात्र बॉन्ड तुम्हाला 2 वर्षापर्यंत ही जॉब लागल्यानंतर सोडता येणार नाही। त्यानंतर बघा पहिलं पद या ठिकाणी आहे, त्याची पात्रता वगैरे संपूर्ण माहिती आपण बघूयात। जे लिपिकचं पद आहे त्याची पात्रता वगैरे सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत। पहिलं पद आहे शाखा व्यवस्थापक, एकूण 5 जागा असणार आहेत। याचं नोकरीचं ठिकाण बृहन्मुंबई म्हणजे मुंबई आणि पुणे शहरामध्ये असणार आहे। बघा मुंबई आणि पुणे शहर दोनच ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल, दोन्हीपैकी एक कुठलंही। अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे। वय 30 ते 40 वर्ष शाखा व्यवस्थापकसाठी आहे। या पदासाठी पदवी लागेल, MSIT लागेल आणि बँक इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव या पदासाठी लागेल। लिपिकसाठी कुठलाही अनुभव नाही, पुढे तुम्हाला संपूर्ण माहिती ती सांगणार देखील आहे। जर प्राधान्य कुणाला असणार आहे बघा, आता सर्वच जी पदं आहेत त्यांना प्राधान्य असणार आहे। याच्यामध्ये ज्यांनी डिप्लोमा इन बँकिंग केलं आहे, फायनान्स केलं आहे, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे किंवा या ठिकाणी पदव्युत्तर पदवी घेतलेली ज्याच्यामध्ये ICM, IIBF किंवा YMCOM या बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असेल यांना प्राधान्य जास्त असणार आहे। मात्र हे कंपल्सरी नाही, फक्त पदवी असेल आणि तुमच्याकडे अनुभव असेल ही जी पदं सांगतोय मी, जी की मॅनेजर लेवलची पदं आहेत त्यांच्यासाठी। त्यानंतर दुसरं या ठिकाणी बघा, आता भरती प्रक्रिया जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज शुल्क 500 रुपये असणार आहे, जे की व्यवस्थापक या पदासाठी आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे बघू शकता, ही वेतन श्रेणी तुम्हाला कळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। अशाच पद्धतीने वेतन श्रेणी सर्वकडे दाखवलेले परमनंट पदांना जे पेमेंट असतं तशाच पद्धतीचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर ही वेतन श्रेणी या पदासाठी आहे। त्यानंतर IT व्यवस्थापक 1 जागा आहे, पाहू शकता। पदवीनंतर तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे, सहकारी बँक असतील किंवा इतर वित्तीय संस्थांमधील IT व्यवस्थापक कामाचा। त्यानंतर बघा लेखाधिकारी पद आहे, 1 जागा आहे। पदवी प्लस कनिष्ठ अधिकारी पदावरील बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमधील अनुभव मागितलेला आहे। त्याच्यानंतर बघा वरिष्ठ अधिकारी 7 जागा आहेत। याच्यासाठी देखील पदवी, MSIT आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला वित्तीय संस्था किंवा बँकांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। त्यानंतर बघा अधिकारी 8 जागा आहेत। याच्यामध्ये देखील पदवी लागेल आणि मात्र
वित्तीय संस्था असतील किंवा बँका असतील याच्यामधील लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, या पदावरील 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. त्याच्यानंतर IT अधिकारीची एक जागा आहे, याला देखील IT विभागामधील अनुभव लागणार आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं पद शेवटचं आहे ते म्हणजे कनिष्ठ लिपिक. यासाठी सर्वात जास्त 12 जागा भरल्या जात आहेत बघा. 12 जागांसाठी मुंबई आणि पुणे शहर या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे असणार आहे. विद्यापीठाची पदवी लागेल तुम्हाला, कुठल्याही विद्यापीठाची पदवी प्लस MSIT सर्टिफिकेट लागेल. आणि या ठिकाणी तुमचं प्राधान्य कोणाला असेल बघा, याच्यामध्ये पदवी झाली तरी ठीक आहे, परंतु बँकिंग किंवा कायदेविषयक पदवी का झाली तुमची, सहकार बँक पतसंस्थामधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे. मात्र इथं अनुभव मात्र तुम्हाला या पदासाठी मागितलेला नाही. लिपिक पदासाठी तुम्ही फ्रेशर असाल, MSIT आणि पदवी केलेली आहे आणि 22 ते 35 वर्ष वयोमर्यादा जी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर लिपिक पदासाठी डायरेक्ट अप्लाय करू शकता. टायपिंगची देखील गरज नाही. आता लिपिक पदासाठी बघा वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. लिपिक पदाची तुम्हाला ही जर समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की ही पूर्ण त्यांच्या बँकेच्या नियमानुसार या ठिकाणी तुमचं ग्रेड पे वगैरे सांगून त्यांनी या ठिकाणी ही वेतन श्रेणी दाखवलेली आहे. अशा पद्धतीची ही वेतन श्रेणी पाहू शकता. त्याच्यानंतर बघा आता लिपिक पदाला फक्त पदवी MSIT असेल तर ॲप्लाय करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर तुमची परीक्षा कशी होईल बघा. कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल बघा. 100 गुणांची परीक्षा असेल ज्याच्यामध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला 40 प्रश्न 40 गुणासाठी असतील. त्यानंतर इंग्रजी व भाषा व्याकरण 20 प्रश्न 10 मार्कासाठी असतील. त्याच्यानंतर बघा संगणक आणि सहकारी ज्ञान 20 प्रश्न 10 मार्कासाठी असतील. बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 मार्कासाठी. बँकिंग आणि सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 मार्कासाठी. 120 प्रश्न 100 गुण अशा पद्धतीने या ठिकाणी असेल. 120 मिनिटाचा टाईम तुम्हाला यासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल. ऑफलाईन परीक्षेच्या गुणांच्या उत्तरत्या क्रमानुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी तुमचे संबंधित प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल. मुलाखत सोपी असणार आहे. याच्यामध्ये 10 गुणाचीच फक्त मुलाखत असेल. तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा मुलाखत तुमची घेतली जाईल तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असल्यानंतर. तर शैक्षणिक पात्रतेकरता याच्यामध्येही तुम्हाला 5 गुण असतील. शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे जास्त वगैरे असेल तर. आणि तोंडी मुलाखत 5 गुणाची असेल. तर असे मिळून 10 गुणाची मुलाखत तुमची जी आहे ती घेतली जाईल. अंतिम निवड कशी होईल तुमची? अंतिम निवड जी आहे परीक्षेतील गुणाच्या आधारे अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी निवडसूची तयार करण्यात येणार आहे. आता बघा याची परीक्षा कधी होईल ते देखील डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. 8 डिसेंबर 2024ला याची परीक्षा होईल लिपिक या पदासाठी. बाकी पदांची मुलाखतीच होणार आहेत. मुंबई आणि ठाणे शहर या ठिकाणी तुमचं परीक्षेचं स्थळ असणार आहे, हे लक्षात राहू द्या. लिपिक पदासाठी फीज बघा, परीक्षा शुल्क 950 रुपये प्लस 18% GST असे मिळून 1121 रुपये विना परतावा पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर फीज जास्त आहे, त्याच्यामुळे विचार करून ॲप्लाय करू शकता तुम्ही. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर नक्की या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकतात. शेवटच्या पेजवरती त्यांनी या ठिकाणी संपूर्ण पात्रतेबद्दलची माहिती दिलेली पाहू शकता. जसं की बघा कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला सांगितलं मी, विद्यापीठाची पदवी MSIT लागेल. प्राधान्य यांना असेल मात्र ते कंपल्सरी नाही. त्याचसोबत या ठिकाणी बघा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे, ते कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तुमचे याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.